मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा झिरो आवर विशेष आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण फक्त 12 तासांवर येऊन ठेपलाय. उद्या सकाळी 8 वाजता म्हणजे बरोबर 12 तासांनी 18व्या लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार की भाजपला सत्तेतून खाली खेचत इंडी आघाडी धक्कादायक विजय नोंदवते हे उद्या ठरणार आहे. पण या निकालाआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. चर्चा होती की भाजप नेते प्रसाद लाड यांनी मातोश्री बंगल्यावर फोन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंकडे उद्याची वेळ मागितली. अर्थात अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली, पण एबीपी माझानं बातमीची सत्यता पडताळली. थेट प्रसाद लाड यांनाच फोनचं वृत्त किती खरं किती खोटं हे विचारलं आणि प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की त्यांनी असा कोणताही फोन केला नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले फोन संदर्भातले दावे खोटे ठरले. आता वळूयात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीत 64 कोटी 20 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात 31 कोटी 20 लाख महिला मतदारांचा समावेश आहे आणि उद्याच्या निकालात याच महिला मतदारांचा निर्णायक वाटा असणार आहे. 2014 आणि 2019 साली मोदी सरकार सत्तेत येण्यात याच महिला शक्तीचा आणि युवा शक्तीचा मोठा वाटा होता. यावेळच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी इंडी आघाडीनं बहुतांश राज्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कसबा पॅटर्न राबवला. म्हणजे भाजप समोर एकाच एक उमेदवार दिला. त्याचा किती परिणाम होतो हे उद्या कळणार आहे. पण त्याआधीच विरोधकांनी सावध आणि विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली, तर इकडे राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. ज्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना सावधान राहण्याचं आवाहन केलंय. ते पत्र पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहुयात आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न आहे, मतमोजणी आधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधतेचं आवाहन. इतक्या सावधानतेची गरज आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? कार्यकर्त्यांना पत्र लिहिल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषदही घेतली आणि मतमोजणी दरम्यान कोणती खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी याची माहिती दिली. ती पाहूया. मतमोजणी आहे आणि मतमोजणीमध्ये पारदर्शीपणा निवडणूक आयोगाने ठेवला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात रँडमली 5 व्हीव्हीपॅट मशीन काढून त्याची मोजणी करणं आवश्यक आहे. म्हणजे एका लोकसभा मतदारसंघात 30 व्हीव्हीपॅट मशीनवरून निघालेली मतमोजणी प्रिंटेड जे चिठ्ठ्या आहेत त्याही मोजल्या पाहिजेत. ही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर होईपर्यंत मतदान केंद्रात सगळ्यांनी राहावे अशा आशयाचं सूचना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. इकडे जयंत पाटलांनी जी मागणी केली आहे ती मागणी काँग्रेसनं दिल्लीत केली आहे. देशात मतमोजणीला अवघे काही तास आहेत. सत्ताधाऱ्यांकडून हॅट्रिकचे दावे होत आहेत, तर विरोधकांकडून यंदा आमचीच बारी म्हटलं जात आहे. आणि हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा आरोप केला. गृहमंत्री अमित शहांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्टही टाकली. जयराम रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीनं दखल घेत त्यांना पत्र लिहिलं
केलेल्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. तसंच कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यानं धमकावल्याची तक्रार दिली नसल्याचंही आयोगानं नमूद केलंय. निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते हा दावा कुठल्या आधारे करत आहेत याची माहिती देतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे 1 आठवड्याचा वेळ मागितला. आयोगानं ही मागणी फेटाळली आणि आज 7 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे असा टोला जयराम रमेशांनी लगावला. ये एग्जिट पोल फर्जी इसलिए हैं क्योंकि हमारे निवर्तमान प्रधानमंत्री और निवर्तमान गृह मंत्री ये सब मनोवैज्ञानिक खेल खेल रहे हैं, दबाव डाल रहे हैं सभी विपक्ष की पार्टियों के ऊपर, चुनाव आयोग के ऊपर, काउंटिंग एजेंट के ऊपर, रिटर्निंग ऑफिसर के ऊपर, और धमकी दिया जा रहा है. एक माहौल पैदा किया जा रहा है कि हम वापस लौट आ रहे हैं. हकीकत इससे बिल्कुल विपरीत है. और ये जो प्रयास है निवर्तमान प्रधानमंत्री और निवर्तमान गृह मंत्री कर रहे हैं, जब नेगेटिव नैरेटिव्स बनते हैं, जब इनके ऊपर आरोप लगते हैं, तो सोच के देखिए कि इनके दिल को कितनी कठिनाई होती होगी. तारीफ तो अलग बात है. एब्सोल्युटली दिस टाइम अगर आप राइट साइड में देखते तो सारे टीवी भरे हुए होते थे कि वायलेंस वायलेंस वायलेंस. एक छोटी सी वायलेंस होती थी, पूरे दिन ट्रिगर चलता था. कोई ट्रिगर नहीं चला. सिंसियरिटी एंड द स्टेट मैसेज दैट हमें ये नहीं होने देना, मसेज नहीं होने देनी है, मनी पावर नहीं होने देना. ये सब चीजें छूट जाएगी. किसी दूसरे फेक नैरेटिव में ये सब चीजें छूट जाएगी. महाराष्ट्रात उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणी केंद्र पूर्णपणे तयार झालेत. राज्याच्या 48 मतदारसंघाचा आढावा घेतला तर लक्षात आलं की प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात वेळ घालवत आहेत. खरं तर 20 मे रोजीच महाराष्ट्रातलं मतदान संपलं होतं. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघातील उमेदवारांना चांगलं व्हॅकेशनही मिळालंय. मात्र निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच नक्की काय करत आहेत उमेदवार हे आज आम्ही तुम्हाला दिवसभर एबीपी माझावर दाखवलेच. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज आपल्या मूळ गावी वरवडे येथे घरच्या देवासमोर नतमस्तक झालेले दिसले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव नितेश राणे देखील उपस्थित होते. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सुद्धा अधिष्ठान मांडून पूजार्चा करण्यात व्यस्त आहेत. तर त्यांच्या विरोधात मैदानात असलेले शिवसेनेचे संदीपान भुमरे आपल्या कार्यालयात निवांत बसले. तर खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र फिटनेसवर फोकस केल्याचं दिसून आलंय. मतदानानंतर जलील यांनी जिम मध्ये वेळ घालवायला सुरुवात केली आहे. पाहूयात. माझं काही टेन्शन नाही आहे. काय आहे कृष्णा की काय होणार, सिर्फ दो ही ये है उसमें, या तो आप हारेंगे या जीतेंगे. उसमें मी असे अनेक लोकांना बघितलेले आहे ज्यांनी आयुष्य टाकलेले आहे पण ते कॉर्पोरेटर होऊ शकले नाही. मला तर हे या गोष्टीचा अभिमान आहे की मी 28 दिवस पूर्वी आलं होतं, आमदार झालं. 22 दिवसापूर्वी निर्णय घेण्यात आला हो की लोकसभाची निवडणूक लढायचं आहे, खासदार झालं. आता आय हॅव डन इट, आय हॅव प्रूव्ड इट. अब देखिए अगर लोगों को पसंद आया तो करेंगे वोट. रूटीनमध्ये जसं ऑफिसला रोज येऊन बसतो तसं आज येऊन बसलेलो आहे. त्याच्यामुळे जे काही रोजचं कामकाज आहे, जे येणारे जाणारे हे कामकाज चालू आहे. बरं, काय लोकांची चर्चा आहे, काय लोक तुमच्या समोर विषय काढतात? लोकांची एकच चर्चा आहे की आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलेले आणि उद्या जो काही निकाल आहे, जो काही निकाल लागणार आहे, काही तासावर येऊन हा निकाल म्हणजे काही तासाने हे निकाल लागणार आहे, तर हा निकाल आपल्या बाजूला लागेल, महायुतीच्या बाजूला लागेल असं लोक सांगतात. हे झालं नेत्यांचं. मात्र आता मी तुम्हाला 3 मतदारसंघांमध्ये नेणार आहे जिथं
अतिउत्साही कार्यकर्त्यांनी निकालाची प्रतीक्षाही केलेली नाहीये. आधी जाऊयात धाराशिवमध्ये. इथे ठाकरे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. इथल्या जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं. त्यानंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. इथं ओमराजेंना राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचं आव्हान आहे. धाराशिव मधून जाऊयात बारामतीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले. तर तिथेच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शहर कार्याध्यक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले. बारामतीप्रमाणेच नाशकातही निकालाआधीच बॅनर झळकलेत. इथं निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर झळकतायत. नाशिकच्या सिडको परिसरात बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचे संदेश आहे. पवारांच्या निलेश लंकेंना भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखेंचं नगर इथं आव्हान आहे. तिकडे रायगड मतदारसंघातही विजयी बॅनर्स दिसत आहेत. अलिबागमध्ये सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर झळकलेत. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसाठी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी बॅनर्स लावलेत. रायगडमध्ये सुनील तटकरेंना ठाकरेंच्या अनंत गीतेंचं आव्हान आहे. आता रायगडमधून साताऱ्यात जाऊयात. माढा मतदारसंघात येणाऱ्या फलटणमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत. माढ्यातून त्यांना पवारांच्या धैर्यशील मोहिते यांचं आव्हान आहे. उमेदवारांनाही आपल्याच विजयाचा विश्वास आहे. पाहुयात. राज्यात तुम्ही काही म्हणत असलात, वेगवेगळे ओपिनियन आहेत. कोणी 35 म्हणताय, कोणी 32 म्हणताय, कोणी 30 म्हणताय, तुम्ही 25 म्हणतात. पण मला वाटतं मी जिंकणार आहे त्यावेळेला मी सांगतो जिंकणार आहे, ज्यावेळेला हारणार आहे त्यावेळेला मी कार्यकर्त्यांना आपण हारणार आहे. पण आज मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं सज्ज राहा. उद्या मतदान मोजणी चालू होणार आहे. मशीनमध्ये काही गडबड होऊन देऊ नका. गडबड झाली तर मला सांगा फक्त. शेवटी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कार्यक्रम असतो. जरी तो भाजपाला वाटतं स्टंट आहे, पण ती लोकशाही आहे आणि लोकशाहीने लढावंच लागतं. आणि या लोकशाहीने लढता लढता मी कधी जिंकेल उद्या यांना कळणार नाही. 13 तारखेला मतदान प्रक्रिया संपल्यानंतरच आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी गावागावात फटाकडे वाजवले, गावागावात गुलाल टाकला. आणि पहिला उमेदवार असा असू शकतो की प्रत्येक बऱ्याच गावांनी तर बॅनर सुद्धा लागले. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. ही जी काही गद्दारी झालेली आहे या महाराष्ट्राने उडाडवाने बघितले, देशाने बघितलेले. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक होणार आहे गद्दार विरुद्ध निष्ठावान, आणि ह्यामध्ये नक्कीच सच्चाईचा विजय होणार आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो. नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदींचंच सरकार येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात मिशन 45+चा नारा देणाऱ्या महायुतीला फटका बसू शकतो असाही अंदाज आहे. यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आली आहे. आरक्षण प्रश्न याचबरोबर काही उमेदवार बदलायला पाहिजे होते ते झाले नाही, यामुळे फटका बसू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रात महायुतीस घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात तुम्ही काही म्हणत असलात, वेगवेगळे ओपिनियन आहेत. कोणी 35 म्हणताय, कोणी 32 म्हणताय, कोणी 30 म्हणताय, तुम्ही 25 म्हणतात. पण मला वाटतं की आम्ही कुठेही 32-34च्या खाली जाणार नाही. आम्ही 34-35 जागा निश्चित त्या ठिकाणी घेऊ. त्याच्या खाली आम्ही कुठेही जाणार नाही. काही कारणं आहेत. आपण बघितलं असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, थोडा आरक्षणाचा प्रश्न असेल, काही थोडंसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती काही ठिकाणी, ती बदलली नाहीत. असे 2-3 कारणं आहेत. पण तरी मी आपल्याला सांगतो, ठीक आहे 45 आम्ही करणार नाही, मला कळत आहे. पण अतिशय चांगला आकडा, अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र या ठिकाणी कुठेही कमी मागे राहणार नाही. मला वाटतं आता उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबलं पाहिजे, असं चित्र स्पष्ट होईल. मग आता ही चर्चा आता करण्यापेक्षा उद्या निकाल लागू देत. अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत
त्यांचे काही वेगळी भूमिका असण्याचं अजिबात कारण नाही, शंका घेण्याचंही कारण नाही आहे. प्रामाणिकपणे त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम केलेलं आहे, सभा घेतल्यात. असं आहे की जसं देश पातळीवर महायुतीच्या एनडीएच्या मागे उभं राहायचा जनतेने निर्णय केला, तर राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मागेच राज्यातली जनता उभं राहणार आहे. हे उद्याच्या निकालावरूनच आपलं स्पष्ट होईल. उद्या लागणाऱ्या निकालामुळे निश्चितच प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली असणार आहे. पण बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मात्र आपला विजय निश्चित असून भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. पाहूयात. मुळातच आपल्या संस्कृतीत सांगितलं की कर्म करा, फळाची चिंता करू नका आणि कर्म योग्य पद्धतीने करा. कर्म मी करताना कुठल्याही म्हणजे अभद्र पद्धतीने माझं कर्म कधी केलेलं नाही. मी कर्म करताना ज्या विचारांना मी बांधलेले आहे, ज्या विचारांसाठी मी राजकारणात आले, त्याला प्रामाणिक राहून अख्ख्या 22-23 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या तोंडून कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही वर्गाविषयी, कोणत्याही विचारांविषयी कधीही असन्मानजनक वक्तव्य गेलेलं नाही, एवढ्या संकटात सुद्धा. तर त्याचाच मला अभिमान आहे. बातमी उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली. आपल्याला आठवत असेल 20 मे रोजी राज्यात 5व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होतं. मतदान सुरू असतानाच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या विरोधात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या चौकशीनंतर आता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भाजपची शाखा आहे असं राऊत म्हणाले. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील आयोगावर निशाणा साधत ठाकरेंची पाठराखण केली आहे. आता उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे, त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत. मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया ही निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असताना दिलेल्या नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते. ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती. त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का? निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं, तपस्येला बसलं होतं, मुखदर्शक बनलं होतं. ठीक आहे, काय कारवाई होते बघ. 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला. उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात. देशाचं लक्ष जरी लोकसभेकडे असले तरी कोणाचं लक्ष विधानसभेच्या तर कुणाचं लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांकडे आजच लागले. बातमी जालन्याच्या अंतरवाली सराटीतून. मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगेंचं उपोषण यामुळे हे छोटंसं गाव देशभरात चर्चेत आलं होतं. हे गाव सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभं राहिलं. गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी आणि आंदोलनासाठी लाठ्या काठ्याही झेलल्या. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे त्याच अंतरवाली सराटी गावात आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला गावकऱ्यांनीच विरोध केला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. अंतरवाली सराटी गावातच मनोज जरांगे यांना विरोधाला सामोरं जावं लागत आहे. जरांगेंच्या उपोषणामुळे गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्यानं या उपोषणाला प्रशासनानं परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जरांगेंनी नुकतीच घोषणा केली आहे की जर ओबीसीतून मराठा आरक्षण दिले नाही तर ते राज्यातील सर्व 288 जागांवर विधानसभेत उमेदवार उतरवणार. गावच्या उपसरपंचांसह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी जरांगेंच्या उपोषणाला आज विरोध केला आहे.
उपोषणाला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. अवघ्या 9 महिन्यात अंतरवली सराटीतच जरांगेंना विरोध सुरू झाला आहे. दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली. सरकारनं फोडाफोडी षडयंत्र करू नये, जीव गेला तरी उपोषणापासून मागे हटणार नाही असा इशाराही दिला आणि नंतर उद्याचं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. आता 8 जून पासून उपोषणाला बसणार असल्याची नवी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे. ही कुठेतरी आंदोलनाची दिशा भरकटतीये. आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि 11 महिने झालेत आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळले आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आलं की गावामध्ये जातीय सलोखा बिघडला. लोक एकमेकाशी बोलत नाहीये आणि जातीयवाद वाढल्यामुळे कुठेतरी लोक येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागली की हे कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या. आणि सर्व गाव जे आहे ते अजूनही सोबत आहे. आज एवढी मनोभावी सगळे गावातले सर्व समाज सेवा करतोय, पण त्या समाजावरती असे पैसे घेतल्याचा आरोप करणं, जे गाव आज देशामध्ये नाही तर जगामध्ये गाजलंय आणि त्या गावातल्या लोकांनी एवढी सेवा केली हे सगळ्यांना माहिती आणि त्यांच्यावर तुम्ही पैशाचा आरोप करून त्यांना बदनाम करता ही योग्य वाटत नाही. 4चं जे आमरण उपोषण आहे आचारसंहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये. त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण की 8 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे 4च्या ऐवजी. तर हे गावकऱ्यांना विचारून केले, ग्रामस्थाला म्हणू गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून. आता वळूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. मतमोजणी आधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधानतेचं आवाहन. इतक्या सावधानतेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून मिलिंद पाटेकर, होय, सत्तेत सहभागी होण्यासाठी विरोधात असलेल्या पक्षाची गरज पडू शकते, त्यामुळे हा सावधानतेचा इशारा दिला आहे. यूट्यूबवरून दत्ता कडलासकर, ज्या प्रकारे सरकारी यंत्रणेचा सोयीस्करपणे वापर सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सावध असलेले बरे. यूट्यूबवरून महेश जयदेवकर, चंदीगडला काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. यूट्यूबवरून प्रवीण देशमुख, मुख्य घोळ मतमोजणीतच तर आहे, चंदीगडचं इलेक्शन विसरले का? यूट्यूबवरून शंकर तेली, रात्र वैऱ्याची आहे, झोपू नका. फेसबुकवरून सोनू सांगळे, होय नक्कीच, सत्तेत येण्यासाठी राजकारणी काहीही करू शकतात. इंस्टाग्रामवरून संदीप घुटे, हो नक्कीच लक्ष ठेवलं पाहिजे. इंस्टाग्रामवरून सोमनाथ अंभोरे, हो नक्कीच. जसं सुरुवातीला सांगितलं होतं की देशात कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता आहेच, मात्र महाराष्ट्रात काय होणार याकडे सर्वाधिक लक्ष लागलंय. त्यातच विरोधकांची सावध भूमिका, कार्यकर्त्यांना आधीपासून विरोधकांचं आवाहन, याचं विश्लेषण करणार आहोतच. मात्र आधी उद्धव ठाकरेंसंदर्भातील आणखी एक बातमी. ब्रेकपूर्वी प्रसाद लाड आणि मातोश्री फोन संदर्भातली बातमी पाहिली. जेव्हा ती बातमी आली तेव्हा ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का? फडणवीस खरंच उद्या परवामध्ये उद्धव ठाकरेंना भेटणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रसाद लाड यांनीच एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला आणि बातमी खोटी असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या बातमी आधीच थेट अमरावतीतून उद्धव ठाकरेंसंदर्भात एक दावा केला जातो. अपक्ष आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठा दावा केला आहे. निकालानंतर पंतप्रधान मोदींसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांमध्ये एकमत झालं आहे असं राणा म्हणाले. निकालानंतर उद्धव ठाकरे एनडीएत जातील, तसंच आगामी काळात शरद पवार देखील मोदींना पाठिंबा देतील असं भाकीत राणा यांनी वर्तवलं आहे.
राणांच्या दाव्याला संजय राऊतांनी खरमरीत उत्तर दिलंय, ते पाहूया. उद्धव ठाकरेंचे पुरा परिवार हे मोदीजींना सातत्यानं भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे. या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एकमत झालेलं आहे की मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर त्या विंडोमधून आपल्याला त्यात प्रवेश करायचा आहे आणि मोदीजींना पूर्ण ताकद द्यायची आहे आणि त्यांच्यासोबत देशाच्या हितासाठी काम करायचं आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की मोदीजी प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर 20 दिवसाच्या अंदर उद्धव ठाकरे मोदीसोबत दिसतील. भविष्यामध्ये पवार साहेब सुद्धा देशाच्या हितासाठी मोदीसोबत जातील. कोण रवी राणा? काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही? त्यांच्या राजकारणाशी संबंध आला कधी? शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे. कोणी आयऱ्या गैऱ्याने बोलावं बरं का, हे बरोबर नाही. तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या निवडणुका लढा, ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात. जसं मी आधी म्हटलं, काहींचं लक्ष विधान परिषदेकडे आहे. आज मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जमो अभ्यंकर यांनी कोकण भवन येथे जाऊन अर्ज भरला. त्यांच्या पुढे अनुक्रमे भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडेंचं आव्हान असेल. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपकडून विवेक कोल्हेन पाठोपाठ भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विखे पाटलांच्या उमेदवारीनं नाशिकमध्ये तीव्र राजकीय लढाईची शक्यता आहे. तर लोकसभेत एकदिलानं लढलेली महायुतीच या निवडणुकीत आमने सामने उभी ठाकली आहे. मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपचा गड असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसेंना उमेदवारी दिली. तर मग भाजपनेही 2 वेळचे विजयी उमेदवार निरंजन डावखरेंनाही मैदानात उतरवलंय. याशिवाय एकनाथ शिंदेंनीही संजय मोरेंना कोकणातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे रंगतदार लढतीची शक्यता आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या स्वतंत्रपणे सुद्धा 4 पक्षांचे प्रतिनिधी होऊन निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. तथापि या संदर्भात महायुतीचा एक उमेदवार व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितच वरिष्ठ पातळीवर केला जाईल आणि जर त्याच्यामध्ये काही यश आलं नाही तर मैत्रीपूर्ण वातावरणात सुद्धा अशा प्रकारच्या निवडणुका होऊ शकतात. आज एका दिवसात उद्धव ठाकरेंसंदर्भात 2 वेळा एकाच प्रकारच्या बातम्या पुढे येतात आणि त्यामुळे अर्थात चर्चा तर होणारच. ठाकरेंच्या बातम्यांसह राज्याच्या राजकारणाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक राजा माने. मानेजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे. आज एकंदरीत एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली होती आणि ती खोटी आहे असं जरी म्हटलं तरी दुसरीकडे रवी राणा यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये यायला तयार आहे, मोदींना पाठिंबा द्यायला तयार आहे. कसं बघता या बातमीकडे? एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या राजकारणाची जी पारंपरिक प्रकृती जी आहे ती कुठलेही इझम जे आहेत, मग हिंदुत्ववाद असेल, धर्मनिरपेक्षतावाद असेल किंवा प्रादेशिक वाद असेल, या सगळ्या निकषाला बाजूला सारून गेले 5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे आणि ते पचनी पडणार नाही. हे उद्याची लोकसभेच्या निवडणुकीची काउंटिंग महाराष्ट्राला सांगेल. त्या पार्श्वभूमीवर तात्विक ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणू, पुढच्या काळात हिंदुत्ववाद्यांना एक व्हावं लागेल, धर्मनिरपेक्षतावाद्यांना एक व्हावं लागेल किंवा प्रादेशिक किंवा मराठी अस्मिता विषय घेऊन राजकारण करणाऱ्यांना एक व्हावं लागेल. ही काळाची गरज आहे.
परंतु त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या संदर्भात राणांनी केलेला तर्क तो तर्कशुद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात राजकारणात मोदीजींच्या विरोधात जी काही वक्तव्य उद्धवजींनी केली ती पाहता सध्या तरी ते शक्य वाटत नाही, परंतु उद्याच्या निवडणूक निकालानंतर राजकारणात काहीही घडू शकतं. नक्कीच. खरं तर दुसरीकडे अजून एक राज्यातून जी इंटरेस्टिंग बातमी आली ती मनोज जरांगेंच्या विषयी. मनोज जरांगे यांना त्यांच्या गावातून, म्हणजे जे गाव आतापर्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं होतं, त्या गावातूनच त्यांच्या उपोषणाला विरोध सुरू झालेला आहे. येणारा काळ विधानसभेच्या निवडणुकीचा आहे. तुम्ही कसं बघता हा सडनली जो विरोध समोर आलाय, त्याला आपण कसं बघता? एक तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे महाराष्ट्रात मराठा अस्मिता जागृत करणारं आंदोलन होतं. त्या पार्श्वभूमीवर गावोगावी मराठा समाजाची जी संघटनात्मक आणि वैचारिक घुसळण झाली त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झालेला आपल्याला दिसेल. परंतु गाव पातळीवर जरांगेंच्या भूमिकेबद्दल, त्या जरांगेंच्या उद्देशाबद्दल कुणालाही शंका नाही, परंतु त्यांची कार्यपद्धती आणि भूमिका याबद्दल मतमतांतरे आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याची सुरुवात त्यांच्या गावापासून होते असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि याचे दूरगामी परिणाम असू शकतात. अगदी जाता जाता मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारते, छोटीशी प्रतिक्रिया द्यावी. खरं तर अबकी बार मोदी सरकार असं जर एक्झिट पोल प्रमाणे झालं तर महाराष्ट्रावर आणि येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल? एक तर सध्या सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातले निकाल कशा पद्धतीनं लागतील याविषयी त्याची मतं वेगवेगळी आहेत. परंतु देश पातळीवर मोदी सत्तेत पाहिजेत किंवा पंतप्रधान पाहिजेत असं म्हणणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि लोकसभा निवडणुकीचं बोलायचं झालं तर 8 पक्ष 6 पक्ष हे काय महाराष्ट्राच्या पचनी पडणारी गोष्ट नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे सभेच्या निवडणुकीवर होईल. परंतु मोदी पंतप्रधान झाल्याचा फायदा भारतीय जनता पक्ष हे संघटनात्मक पातळीवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला पचेल अशी कार्यपद्धती ठेवून कसा त्याचा उपयोग करतो त्यावर भवितव्य अवलंबून आहे असं माझं एक निरीक्षण आहे. मानेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. सखोल विश्लेषणानंतर वेळ झालीये एका छोट्या ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर लोकसभेच्या महानिकाला आधीचा कौल महाराष्ट्र. आता वेळ झालीये आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. मतमोजणीआधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधानतेचं आवाहन. इतक्या सावधानतेची गरज आहे असं वाटतं का? एकूण 46,000 मतं युट्यूबवर. 83% होय म्हटलंय, 14% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. ,84% होय म्हटलंय, 16% नाही. फेसबुकवर बघूया. ,67% होय म्हटलंय, 33% नाही. एक्सचा कौल. ,90% होय म्हटलंय, 10% नाही. सर्व नेटकऱ्यांना वाटतंय की सावधानतेची गरज आहे.
देशात कोणाचं सरकार येणार याचं चित्र उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट झालेलं असेल. सरकार कोणाचंही आलं तरी त्यांनी इतर प्रश्नाइतकंच महत्त्व शेतीच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना द्यावं अशी आपली अपेक्षा असेल. बेरोजगारी आणि महागाई हे फक्त आरोप प्रत्यारोपाचे विषय उरू नये, तर हे खरेखुरे निकाली निघावे ही पण अपेक्षा आहे. या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर सरकार म्हणून सत्तेत येणाऱ्यांवर तर विशेष जबाबदारी आहेच, पण राजकारणासाठी म्हणून राजकारण करून सरकारचा वेळ वाया घालवू नये याचे भान विरोधकांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर लोकसभेचा निकाल लागला की लगेच सगळे पक्ष विधानसभेच्या तयारीला लागणार हे नक्की. पण त्यासाठीच्या राजकारणात उरलं चुरलं वर्ष विरून जायला नको. त्याआधी राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते एकत्र येतील. केंद्रात जे नवे सरकार येईल त्याच्या समोर महाराष्ट्रासाठी एकी दाखवतील, महाराष्ट्राचे प्रश्न एकजुटीने मांडतील अशी आशा करूया. 0 आवरमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण उद्या सकाळी 6 वाजेपासून घेऊन येत आहोत लोकसभा निकालाचं सुपर फास्ट कव्हरेज. अचूक, वेगवान आणि कोणत्याही ब्रेक शिवाय नॉन स्टॉप निकाल. या निकालाचं मुद्देसूद विश्लेषण, विजय पराभवाची कारणं सांगणारे महाराष्ट्रातील दिग्गज तज्ज्ञ, सर्व प्रमुख नेत्यांच्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया, हे सारं काही आपल्याला एबीपी माझावर पाहायला मिळणार आहे. देशानं कोणाच्या बाजूनं दिला आहे आपला कौल पाहण्यासाठी, यातील थरार अनुभवण्यासाठी उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.